नाही का, मनुष्य जीवनामध्ये जीवन जगत असताना सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो त्याला मार्गदर्शक म्हणतात बघा. मनुष्य कोणताही असू द्या, दुराचारी असू द्या, सत्कर्मी असू द्या, सज्जन असू द्या, नाहीतर दुर्जन असू द्या, माणसाला जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत त्या माणसाचा शेवटच्या श्वासापर्यंत माणूस यश कीर्ती संपादन करतो त्याच्या पाठीमाग मार्गदर्शक कोणाचा आहे त्यावरून. मग तुमचा घरातला साधा कार्यक्रम असू द्या, लंग समारंभ असू द्या, वास्तुशांतीचा कार्यक्रम असू द्या, घर बांधणीचा कार्यक्रम असू द्या, जीवनामध्ये कोणताही कार्यक्रम असू द्या, तो कार्यक्रम शेवटपर्यंत फलापर्यंत पोहोचण्यासाठी अगोदर त्या कार्यक्रमाचा मार्गदर्शक तपासला जातो. जर तुमच्या पाठीमागं मार्गदर्शक चांगला असेल तर तुमचं कार्य सफलापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. बघा, या आपल्या भारत देशामध्ये एक सगळ्यात मोठं युद्ध झालं, सगळ्यात मोठं युद्ध, ते युद्ध होतं महाभारत युद्ध. तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल पुराणामध्ये. महाभारत युद्ध झालं, एका बाजूला 100 कौरव आणि एका बाजूला 5 पांडव. तुम्ही थोडं बोला, मी थोडं बोलतो बरं का. एका बाजूला 5 पांडव, एका बाजूला 100 कौरव. 100 संख्या जास्त आहे का 5 संख्या जास्त आहे? अगो साहजिकच 100 संख्या जास्त आहे. पण त्या महाभारत युद्धामध्ये विजय कौरवाचा झाला का पांडवाचा झाला? पांडवाचा झाला. का बरं? संख्या कमी आहे पण विजय पांडवाचा झाला. याचं एकमेव कारण पांडवाचा मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण होते आणि कौरवाचे मार्गदर्शक शकुनी होते. तुमच्या जीवनामध्ये मार्गदर्शक अत्यंत महत्त्वाचा असतो. तसं या सर्व कार्यक्रमाचं मार्गदर्शक हे केंद्रस्थान आहे आम्हाला इथपर्यंत आणण्याचं. अरुण महाराज असतील, विश्वंभर मामा असतील, आपले दुसरे मंगेश भाऊ असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाने ही वास्तू उभारली आहे आणि सुंदर असं या वास्तुशांतीचा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आता काय आहे, या परिवाराचं खूप संप्रदायावरती खूप मोठं प्रेम आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जे माणसं पैशाने येत नाहीत, लक्ष देऊ नये का, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जे माणसं पैशाने येत नाहीत ते माणसं प्रेमाने येत असतात. बघा, माने पाचारी तानू हे आरानुक आयशी येती लोक प्रीतीसाठी, प्रेमापोटी माणसं येत असतात. आणि सगळी उपस्थित गायक वादक, जे मृदंग वादक गायक मंडळी आहे ना, ही प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित झालेले मंडळी आहेत. आणि खरं सांगू का महाराज, कीर्तन ठेवण्यासारखीच वास्तू बांधली यांनी. मी आल्याच म्हटलो, कारण आम्ही कधी कधी वास्तुशांतीचं कीर्तन करतो, आम्हाला कळत नाही याचं बांधकाम कधी झालंय. खरंच ना महाराज, अनेक कार्यक्रम करतो, मग आम्ही त्यांना विचारतो हे कोणत्या साली बांधकाम झालं. पण जसं या घराला शोभल असं कीर्तन, जसं कीर्तनाला शोभन असं घर बांधलेलंय. एकदा खरं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सोपं नाही महाराज, घर बांधणं काही सोपं नाही. म्हणून आपल्या ग्रामीण भाषेमध्ये एक म्हण आहे बघा, घर पाहावं बांधून, वीर पाहावी खोदून, आणि लग्न पाहावं लग्न झाल्याशिवाय कळत नाही अरुण महाराज. आणि विशेष म्हणजे हे आमचे जावाई, आता ह्यांना कळालं ना कळलं तरी गब्बस नाही आमच्या पुढं. सुंदर असं नियोजन आहे बघा. वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे आणि त्याच निमित्ताने जगद्गुरु तुकोबारायचा मनुष्य जातीला आपलं मूळ घराचा पत्ता मार्ग सांगणारा अभंग निवडलेला आहे. मनुष्य ज्या जन्माला आली तेव्हापासून ते आतापर्यंत प्रत्येक माणसाला, प्रत्येक जीवाला, प्रत्येक संताला, देवाला 3 गोष्टीचे शास्त्रामध्ये नितांत गरज सांगितले बघा, अन्न, वस्त्र आणि निवारा. या जगातामध्ये असा एकही माणूस नाही की अन्नाशिवाय जगू शकतो. या जगातामध्ये असा एकही जीव नाही की वस्त्राशिवाय राहू शकतो. आणि या जगातामध्ये असा एकही जीव नाही, पशु नाही, पक्षी नाही की जी निवाऱ्याशिवाय आयुष्यभर राहू शकतो. आपल्या अर्थशास्त्रामध्ये म्हणा, अध्यात्मशास्त्रामध्ये म्हणा, मनुष्याच्या प्रमुख 3 गरजा सांगितल्या. पहिली आपली माणसाची गरज आहे अन्न. जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक माणसाला अन्न लागतं बघा. शास्त्र सांगतं कलियुगातला प्राण हा अन्नमय प्राण आहे. अन्नाशिवाय माणूस राहू शकत नाही. मला सांगा, अहो अन्नाशिवाय जाऊ द्या, एकादशीचा दिवस असतो बघा, एकादशी धरतात ना इकडं, एकादशीचा दिवस असतो महाराज. एकादश निर्जला असली तरी आपण ती सजला करतो, सजला नाही स अन्न करून करतो. म्हणजे अन्नाशिवाय माणूस राहू शकत नाही. दिवसातून 2-2, 3-3 वेळेला खायला लागतं का नाही बरं? मी असे काही माणसं पाहिलेत महाराज, दिवसातून 2-2 वेळेला खातील हे सोडून द्या, दिवसातून 3-3 वेळेला खातेत, दिवसातून 4-4 वेळेला खातेत. आणि 4-4 वेळेला खाऊन सुद्धा हॉटेल दिसली की गाडी उभा करतात. महाराज शास्त्र सांगतं खावं की त्याचं मोजमाप आहे. भगवान परमात्मा म्हणतो अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देवमाश्रिता. खाण्याचं काम आपण करतो, पण खाल्लेल्या अन्नाचं सप्त धातूमध्ये विघटन करण्याचं काम कोण करतो?
अहो भगवान परमात्मा करतो ना, त्याला नेट आहे आपण खाल्लेलं पचवण्याचं कार्य देव करतो. म्हणजे अन्नाशिवाय माणूस राहू शकत नाही, पण खावं किती. स्वामी विवेकानंद म्हणायचे माणसाने खावं किती. लक्ष देऊ नये का. आपल्या पोटापुरतं खाणं याला प्रकृती म्हणतात. आपल्या पोटापुरतं खाणं याला प्रकृती म्हणतात. पोटापेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. आणि शेजारचा माणूस उपवाशी आहे हे पाहून थोडंच खाणं याला आपल्या भारताची संस्कृती म्हणतात. अहो खाऊ की. आमच्या गावात एक माणूस आहे, उगाच सगळे घरचेत म्हणून सांगतो. तो किती खातो सांगू का. तो दिवसाच्या 15 भाकरी खातो. सकाळी 5 भाकरी, दुपारी 5 भाकरी आणि संध्याकाळी 5 भाकरी. किती झाल्या 15. आता 15 भाकरी खाल्ल्या का गुदगुले होत असतील काय त्या पोटात. ते म्हटलं महाराज असाही आपल्या इकडे पाऊस नाही, मला नुसतं जेवण्यावारी घेऊन जा. असा पाऊस नाही, दुष्काळ पडलाय. चल म्हटलं अशी रिकामी गाडी आदळते. गाडी टाकला गुरुजी आणि कीर्तनाला नेलं. तर हा दिवसभरचा उपवाशी. कारण ज्या दिवशी निघला होता ना पहिलंच कीर्तन 650 किलोमीटरचं, सकाळी 6ला गाडीत बसवला, संध्याकाळी 6लाच उतरला. ते म्हटलं महाराज अगोदर पंगत कुठे बघा ना, कीर्तनाचं काय होऊ द्या. पहिल्या पंक्तीला बसला ते जे इटलला, म्हणजे आपल्याला भाषा कळती. शेवटच्या पंक्तीला उठला. माझं कीर्तन चालू झालं. कीर्तन झालं माझ्या कडाला. म्हटलं महाराज माय स्टमक इज प्रॉब्लेम, माझं पोट दुखायला. म्हटलं खाल्ल्या किती. म्हटलं 15. म्हणलं एका टायमाला. गाडीत टाकलं दवाखान्यात नेला. मी म्हणलं डॉक्टर साहेब हा खातो जास्त, ह्याला काय रोग नाही काय नाही, तर पोट दुखायला, ह्याला उपाय सांगा. डॉक्टर म्हणले किती खाता. किती खात होता हा 15. ते म्हटलं आपला छोटा हार आहे, सकाळी 5, दुपारी 5, संध्याकाळी 5. डॉक्टर म्हणले औषध त्याच्यापेक्षा सोपं. एक काम करायच्या, सकाळी 2च खायच्या, दुपारी 2च खायच्या, संध्याकाळी 2च खायच्या, म्हणजे तुझं पोट दुखणार नाही. ते म्हणलं डॉक्टर साहेब औषध लय सोपं सांगितलं, पण म्हणलं हे औषध जेवण्याच्या अगोदर घ्यायचं का नंतर घ्यायचं. कळालं म्हणायचं. चाणक्य स्रोत आहेत बघा. हे सगळे आळंदीचे का, सोपं काय एवढं. खावं किती. मला एक सांगायचं, अन्नाशिवाय माणूस जीवन जगू शकत नाही. माणसाची मूलभूत पहिली गरज आहे, त्याला अन्न म्हणतात. वस्त्र, आपल्याला कपडे लागतात का नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा. कपड्याशिवाय माणूस जगू शकत नाही. माणसाला कपडे आवश्यक असावे, पण सगळे कपड्यावरतीच पैसे बर्बाद होऊ नये अशी देखील असावी. बरं आपण जे कपडे घातलेले आहोत त्या कपड्याची आपली पात्रता आहे का हे अगोदर माणसाने तपासावं. लक्ष देऊ नये का. अन्न, वस्त्र ह्या माणसाच्या प्रमुख 2 गरजा सांगितल्या, पण लक्ष देऊ नये की या दोन्ही गरजापेक्षा माणसाला सगळ्यात महत्वाची गरज आहे, त्याला निवारा म्हणतात. महाराज प्रत्येकाला इथं निवारा लागतो. माणसाला निवारा लागतो, पशुला निवारा लागतो, पक्ष्याला निवारा लागतो. शास्त्रामध्ये प्रत्येक निवाऱ्याचे नावं वेगवेगळे आहेत, पण निवारा प्रत्येकाला लागतो. आपण जे निवाऱ्यासाठी बांधतो त्याला आपण घर म्हणतो. चिमणी निवाऱ्यासाठी बांधते त्याला काय म्हणतात, खोपा म्हणतात. सिंह निवाऱ्यासाठी जी जागा तयार करतो त्याला गुफा म्हणतात. म्हणजे प्रत्येकासाठी निवारा अत्यंत गरजेचा आहे. प्रत्येक महाराज स्वतःचं घर नसलं तरी माणसं भाड्याने खवायना घर घेतात का निवाऱ्यासाठी. बरोबर आहे का नाही. काही माणसं कष्टाने स्वतःचं घर बांधतात, जसं आपलं हे घर बांधलंय तसं. काही माणसाजवळ जर कष्टाने घर बांधता आलं नाही तर कुणाच्या तरी घरामध्ये जाऊन बळच राहतात आणि आपल्या नावचं करून घेतात. असंही आहे बरं का. मी आपलं सोपं सोपं बोलतो, जास्त अवघड नाही. वारूळ बांधलं कोणी, मुंग्यानी का नागानी. तुम्हाला माझी भाषा कळती ना. म्हणजे तुम्ही कर्नाटकमध्ये आहे पण सगळे इकडचेच आहेत महाराष्ट्रातले, हे मला कळायलंय. पण तुम्हाला माझी भाषा कळती कशी. कारण शास्त्र सांगतं पिंडे पिंडे मतिर भिन्ना कुंडे कुंडे नवम पाया जातो जातो नवा जारा भिन्ना वाणी मुखी मुखी. वीर बदलली की विहिरीच्या पाण्याची काय बदलती हो, चव. तसं तालुका बदलला की भाषा बदलती, जिल्हा बदलला की भाषा बदलती. म्हणून म्हणलं काय अडचण. कसं आहे तुमची भाषा काय कळत नाही इकडची कर्नाटकमधली भाषा. महाराज मी रत्नागिरीला चिपळूणला कीर्तनाला गेलो होतो. मी खोटं अजिबात बोलत नाही. कीर्तनाला गेलो होतो आणि तिथल्या आजीबाईने विचारलं महाराज जेवायला काय करायचं. मी म्हटलं तुमच्याकडे जे असेल ते करा. ती म्हणायची सालकू काढायचं का फुकरू करायचं. मी 10 मिनिटं घेतली. सालकू आणि फुकरू तुम्ही ऐकलं गुरुजी नाही ना. मला सुद्धा माहित नाही, पण मी म्हणलं फुकरू जरा कसा तरी शब्द आहे, जरा सालकू चांगला आहे. म्हटलं आजी सालकू काढा. तिने शिळे तुकडे शिजवली करत ना. मग मी म्हटले फुकरू काय होतं. म्हटलं पुरणपोळ्या. हे भाषा नाही समजलं असं होतंय, म्हणून तशी काय अडचण नाही ना. विठाला प्रत्येकासाठी निवारा लागतो महाराज, त्याला आपण घर म्हणतो बघा. मुंग्यानी वारूळ बांधलं पण राहतं कोण,
नाग राहतो. पण महाराज नागासारखा आपल्या स्वकष्टाने आपल्या स्वहिमतीने घर बांधावं, जसं असं बांधलंय. सुंदर घराची महाराज या ठिकाणी उभारणी केलेली आहे. आता आज किंवा उद्या गृहप्रवेश आहे आणि त्या गृहप्रवेशानिमित्ताने आपला वारकरी संप्रदायामध्ये काही कर्मकांड सांगितलेलं आहे आणि कर्मकांडातून झालेल्या चुका त्या नामस्मरणाने भरून निघत असतात. म्हणून हे हरिकीर्तन ठेवलेलं आहे. वेदांत शास्त्रामध्ये कर्मकांडाचे 4 प्रकार सांगितले, लक्ष देऊ नये का? नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. कामनापोटी जे कर्म केलं जातं त्याला काम्य कर्म म्हणतात. काहीतरी हेतूने समोर हेतू ठेवून केलं जातं त्याला काम्य कर्म म्हणतात. उदाहरणार्थ, आपल्या मुलाचं शिक्षण भरपूर झालं पण नोकरी लागाना, तर गावातले 4 शहाणे माणसं म्हणतात एक काम करा, तुमच्या मुलाचं शिक्षण भरपूर झालं पण नोकरी लागाना, एखादी सत्यनारायणाची पूजा करा, दान धर्म द्या, एखादी पंगत घाला, आषाढी पंढरपूरची वारी करा. का? कामनापोटी केलं जाणारं कर्म याला काम्य कर्म म्हणतात. शास्त्रामध्ये 2 नंबरचं कर्म सांगितलं, नित्य कर्म. सकाळी झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत जे कर्म केलं जातं, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जे कर्म केलं जातं त्याला नित्य कर्म म्हणतात. नित्य कर्माचं कुठलंही फळ लागत नाही पण ते जीवाला करावं लागतं. शास्त्रामध्ये 3 नंबरचं कर्म सांगितलं त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. आपल्या हातून झालेलं पाप नष्ट होण्यासाठी जे कर्म केलं जातं त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. उदाहरणार्थ, मांजर मारल्यावर कुठं जातात? तुम्ही थोडं बोला, मी थोडं बोलतो बरं का. फक्त पाकिट मला एकट्याला द्या, पैसा मागू नका. काय तर मांजर मारल्यावर कुठं जातात? काशीला. का? प्रायश्चित्त नष्ट करण्यासाठी. लोक लय हुशार आहेत गुरुजी, लोक काशी केलेली सांगतात पण मांजर मारलेली सांगत नाहीत. याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. पण लक्ष दे नाही का, शास्त्रामध्ये 3 नंबरचं कर्म सांगितलं ज्याला नित्य नैमित्तिक कर्म म्हणतात. हे कधी करता येत नाही, याला विशिष्ट दिवस लागत असतो. विशिष्ट कार्याच्या निमित्ताने जे केलं जातं त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. आणि नैमित्य आहे वास्तुशांती, आणि त्या वास्तुशांतीच्या नैमित्तिक कार्याच्या निमित्ताने ठेवलेलं आहे कीर्तन. बरं, कीर्तनच का? लक्ष देऊ नका बरं का, मी स्पष्ट सांग, कीर्तनच का? शास्त्र सांगतं आपल्या भारत देशामध्ये या सनातन धर्मामध्ये कर्मकांडाला खूप महत्त्व दिलेलं आहे. कर्मकांडाची पूजा करावीच लागते. वास्तुशांतीच्या निमित्ताने 48 प्रकारचं शास्त्रामध्ये कर्मकांड सांगितलं. होतं का आपल्याकडून? खरं सांगा, होतंय का? 48 प्रकारचं कर्मकांड सांगितलं, 48 दिवस आपल्याकडून ते होत नाही. बरं, आपली वास्तू कोणी बांधलेली असू द्या, ती वास्तुशास्त्राला धरून असलच हे 100% कोण सांगू शकतं का? काहीतरी न जाणून चूक होऊ शकते महाराज. याच्यामध्ये वास्तुदोष आहे, भूमिदोष आहे. आपण ज्या नदीची वाळू आणली तिथला दोष असतो, आपण जिथल्या इटा आणल्या तिथला दोष असतो, जिथलं सिमेंट आणलं, जिथलं लोखंड आलो, लोखंड जमिनीतून निघतो आणि जमिनीतून लोखंड निघत वेळेस अपवित्र असतं. मग हे सगळं एकत्रित करून ती वास्तू उभारली जाते. न जाणो त्या जागेवरती त्या घरामध्ये काहीतरी दोष असेल, मग तो दोष घालण्यासाठी 48 प्रकारचं कर्मकांड केलं जातं. ते आपल्याकडून होत नाही. मग महाराज याच्यासाठी पर्याय का? याच्यासाठी एकच पर्याय, नामस्मरण, हरिकीर्तन. हे जर हरिकीर्तन केलं ना महाराज, आपल्या जीवनातले काय जगातले दोष निघून जातात. मग या घरातले दोष का निघून जाणार नाहीत? आणि विशेष इथं कीर्तन चालून इथंच घर आहे, 2 तास हे घर कीर्तन ऐकणार आहे आणि ह्याच्यातले जे काही दोष असतील, जे काय असेल ते या ठिकाणी पळून जाणार आहे बघा. म्हणून वास्तुशांतीच्या निमित्ताने कीर्तन ठेवलं पाहिजे. आता लक्ष देऊ नाही का, आता वास्तुशांती केली पाहिजे. दुसरा मुद्दा बघा, या जगातले जे काही पदार्थ असतील, ज्या काही वस्तू असतील, त्या 2च पदार्थामध्ये मोडले जातात. या जगातल्या सगळ्या वस्तू एकतर जड आहे नाहीतर चेतन आहे. थोडा आध्यात्मिक, या जगातल्या सगळ्या वस्तू एकतर जड आहेत नाहीतर चेतन आहेत. जड म्हणजे काय, चेतन म्हणजे काय, हे अगोदर सांगतो. ज्या पदार्थाच्या माध्यमातून दुसऱ्याला सुखदुःख प्राप्त होतं किंवा दुसऱ्याच्यामुळे ज्या पदार्थाला सुखदुःख प्राप्त होतं त्याला चेतन म्हणतात. आणि ज्या पदार्थामुळे कुणाला सुखही होत नाही, कुणाला दुःखही होत नाही, किंवा दुसऱ्यामुळे ज्याला सुखही होत नाही, दुःखही होत नाही, त्याला जड म्हणतात. आता तुमच्या जड आणि चेतन याच्यातला फरक लक्षात आला. मग मला सांगा, वास्तुशांती जडाची केली जाते का चेतनाची? नाही ना, सुखदुःख सांगितलं मी, सुखदुःख. शांती जडाची केली जाते का चेतनाची? सुखदुःख कुणाला आहे, जडाला का चेतन? तुम्हाला जड चाललं का जरा? सुखदुःख कुणाला आहे, जड पदार्थाला आहे का चेतन पदार्थाला आहे सुखदुःख? चेतन पदार्थाला सुखदुःख आहे ना. मग शांती जड पदार्थाची पाहिजे का चेतन पदार्थाची? चेतन पदार्थाची. आता जरा स्पष्ट बोलतो बरं का. मग खरं सांगा, वास्तुशांती घराची पाहिजे का घरातल्या माणसाची? मोकळा बोलणारा माणूस आहे. चेतन पदार्थाचे म्हणले ना तुम्ही, खरं सांगा कुणाची पाहिजे? माणसाची पाहिजे का नाही? मग महाराज, मग घराची वास्तुशांती कशासाठी? हा पण मुद्दा आला का नाही समोर? आला का नाही? आता बाहेर लक्ष देऊ नाही का? नाहीतर अरुण महाराज म्हणते तुम्हाला आणलं होतं कशाला, तुम्ही काय सांगायले?
लक्ष देऊन ऐका. काय आहे माहिती का, जड पदार्थ ज्या चेतन वस्तूच्या आश्रयाने राहतो त्या चेतन वस्तूतले असलेले गुणधर्म जड पदार्थामध्ये उतरत असतात. व्याख्या लक्षात आली. जड पदार्थ ज्या चेतन वस्तूच्या आश्रयाने राहतो त्या चेतन वस्तूच्या जीवनातले गुणधर्म त्या जड पदार्थात उतरत असतात. ते गुणधर्म उतरल्याच्या नंतर त्याचा कुठलाही विद्रेक होऊ नये म्हणून अगोदर जडाची शांती केली जाते, किंबहुना आपोआप चेतनाची शांती होत असते. लिहून दे मला आता. मला काय सांगायचं, जड पदार्थासाठी केलेलं कर्मकांड हे चेतनाला कारणीभूत ठरत असतं. म्हणून घराची वास्तुशांती करावी लागते का, याच्यामध्ये राहणाऱ्या चेतन माणसाचं यश कीर्ती त्या वास्तूवरून अवलंबून असते. म्हणून वास्तुशांती करावी लागते. आणि दुसरं लक्ष देणं आहे का, आपल्या ग्रामीण भाषेमध्ये एक मन असते बघा, घराला कान असतात. ही मन नाही 100% खरं आहे. शास्त्रामध्ये वास्तू शब्दाचा अर्थ अस्तू सांगितला. वास्तू म्हणजे अस्तू, आस्तू म्हणजे आशीर्वाद, आस्तू म्हणजे तुझं असंच होईल याला म्हणतात अस्तू. आणि घर जे जे ऐकलं ना महाराज, घर जे जे ऐकतं ना घरातल्या माणसाचं, घर प्रत्येक क्षणाला त्याला आशीर्वाद देत असतो, तुझं असंच होईल, तुझं असंच होईल. म्हणून शास्त्र सांगतं घरामध्ये हरिपाठ करावा, म्हणून शास्त्र सांगतं घरामध्ये नामस्मरण करावं, म्हणून शास्त्र सांगितलं घरामध्ये तुळशीची माळ असावी, म्हणून शास्त्र सांगतं घराच्या बाहेर वृंदावन असावं. का, त्या संभोवती राहणारे लोक तसा विचार करत असतात आणि तो विचार त्यांच्या यश कीर्तीसाठी अवलंबून असतो. आपण घरामध्ये म्हणलो ना माझं चांगलं व्हावं, माझ्या मुलाला नोकरी लागावी, मला यश प्राप्त व्हावं, मी मोठा व्हावा, माझं नाव मोठं व्हावं, घर म्हणतात असतू तुझं तसंच होईल, तुझं चांगलं होईल, तुझं कल्याण होईल, तुझं जगामध्ये कीर्ती नाव वाढेल. पण न जाणो, लक्ष देऊ नये का, सर्वांना गरज यायची, न जाणो जर घरामध्ये कोणाच्या घरामध्ये जर नवरा बायकोचे भांडण झालं, मायबापा संग जर भांडण झालं आणि एखादा घरातला मनुष्य राग जर वाईट बोलला, माझं असं असं व्हावं, घर तसंही म्हणत असं असतो तुझं असंच होईल. म्हणून शास्त्र सांगतं सदा सर्व काळ घरामध्ये कधीच वाईट बोलायचं नाही. का, घर ऐकत असतं. विठाला एकदा का महाराज जड वस्तूची शांती झाली की त्या जड वस्तूच्या आश्रयाने राहणारे चेतन माणसं आपोआप सुखाने जीवन जगत असतात बघा. म्हणून शास्त्र सांगतं वास्तुशांती करावी लागते. महाराज आता जुन्या काळामध्ये स्क्वेअर फूटवर घर भेटायचे, आता खेडेगावामध्ये भेटतात पण शहराला भेटत नाही. महाराज शास्त्र सांगतं चौकोनी घर असावं, 30x30, 20x20, 15x15, 12x12 म्हणजे चौकोनी. पण आता तुम्ही असं म्हणाल महाराज शहरात तर भिवंडीला 20-20, 25-25 मजली घरं, त्यांचे तोंड माहीत नाहीत कोणकडे. मग त्याच्यासाठी वास्तू नावाचा पुरुष असतो बघा, तो चौकोनामध्ये जुन्या काळामध्ये पुरला जायचं. पण आता ती सुविधा उपलब्ध नाही. का, आता जागा कमी आली, घराचं चौकोनी राहिलं नाही. मग शास्त्र सांगतं त्याच्यासाठी एकच पर्याय, वास्तू नावाचा पुरुष. प्रत्येक घरामध्ये देवघर असतं आणि ज्या घरामध्ये देवघर नसतं ते घरच नसतं. हे पण लक्ष देणं आहे का, त्या घरामध्ये त्याची खून म्हणून ठेवले जाते. का, कारण शास्त्र सांगतं त्याची शांती झाली की जीवाची सर्व शांती होत असते. म्हणून वास्तू शांती करावी लागते बघा. विठाला शास्त्र सांगतं चेतन माणसं जशी जशी कृती करतात तशी तशी कृती त्या जड जीवाला भोगावी लागते बघा. चेतन माणसं जसं वागतात त्याचं सर्व कार्य त्या घरावरती अवलंबून असतो. जरा मोकळं बोलतो, थोडंसं तुम्ही रिप्लाय द्या, असं गंभीर बसू नका, थोडा मला रिप्लाय द्या. मला सांगा, आपण व्यवहारामध्ये सहज बोलतो बघा, सहज बोलत बोलतो आपण म्हणतो नाही हो ते घरच तसं आहे म्हणतो का नाही. आपण काय म्हणतो व्यवहारामध्ये, नाही. एखाद्या घरातले जर सगळे माणसं माळकरी असली, रोज नित्यनेमाने हरिपाठ करणारे असले, अख्ख्या घरातल्या माणसाला लहानपणापासून वयोवृद्ध माणसापर्यंत माळा आहेत, लोक म्हणतात ते घर कशाचं आहे. हा, असं तुम्ही थोडं तरी बोला ना. हा बाबा, असं जरा काही टेन्शन घ्यायचं नाही बाबा, तुम्ही थोडं बोला, मी थोडं बोलतो, म्हणजे 4-5 तास कस तरी होईल. आहे का नाही. एखाद्या घरातल्या सगळ्या माणसाला माळा असल्या तर लोक काय म्हणतात, नाही ते घर कशाचं आहे. आता मला सांगा, घराने माळ घातली का घरातल्या माणसाने माळ घातली हो, बोला बरं. माळ कोणी घातली, माणसाने. पण कार्य कुणावरती अवलंबून आलं, घरावरती. का, चेतनाचे कार्य जडावरती अवलंबून असतं. एक उदाहरणार्थ, एखाद्या घरातले माणसं चोट्टे असले, उदाहरण सांगलो बरं का,
एखाद्या घरातले माणसं चोरटे असले असतात महाराज, असतात. असले कुठं गेले हे उचलून आण ते उचलून आण. मी कार्यक्रमात गेलो होतो महाराज, तिकडं नाव सांगत नाही तुम्हाला, तुम्ही लय फिरलेला आहे तिकडं. कार्यक्रमाला गेलो होतो, मित्रांनी चहा पाणी केला आणि त्या घरात पाहुणे येणार होते. मग पाहुण्याने फोन केला, हॅलो आम्ही फाट्यावरती आलो, कसं कसं यायचं. पाहुण्याचा फोन त्या घरातल्या मालकानाच्या मालकीने ऐकला, बायकोने ऐकला आणि बायको ती वस्तू उचलू लागली घरातली. आपण सामान ठेवलेलं असतं ना सजावट, वस्तू उचलू लागल्या. मग मी म्हणलं का हो जरा जास्त पाहुणे येणार आहेत का, म्हणजे वस्तू बाजूला ठेवायला बसाय जागा नाही. नाही म्हटली, गेल्या बारीस आले होते, निम्या वस्तू गायब झाल्या. म्हणजे असतात असं मला सांगायचंय. एखाद्या घरातले माणसं जर चोरटे असले, चोरटे असले, लोक काय म्हणतात ते घर हा घराने चोरी केली का घरातल्या माणसाने चोरी केली. आता करंट लागायला बरं का. चोरी कोणी केली गुरुजी? घरातल्या माणसाने. पण आरोप कोणावर आला? घरावर आला. एखाद्या घरातले माणसं दुर्जन असले, लोक म्हणतात ते घर दुर्जनाचं आहे. एखाद्या घरातले माणसं सज्जन असले तर लोक काय म्हणतात ते घर सज्जनाचं आहे. घरातले माणसं जशी जशी कृती करतात ना, सगळा आरोप घरावरती लादला जातो. म्हणून अगोदर माणसं प्रत्येक घरातले नीट वागले, लोक म्हणतात ते घर सज्जनाचं आहे. लोक म्हणतात नाही त्या घरासारखं अख्ख्या गावात घर नाही. किती गोव्या गोविंदांनी म्हणतात ते घर पांडुरंगाचं घर आहे. म्हणजे चेतनाचा जडाची संबंध असल्यामुळे जडाची शांती करावी लागते, आपोआप चेतनाची शांती होत असते. हा माझा शेवटचा सिद्धांत. विठ्ठल म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आवश्यक आहे त्याला घर म्हणतात. घराची शांती केली जाते त्याला वास्तुशांती म्हणतात. या मृत्यू लोकामध्ये जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत असा एकही मनुष्य नाही की ज्याला घराची आवश्यकता नाही. पण लक्ष देऊ नये का महाराज, प्रत्येकाचं घर मात्र वेगवेगळं आहे. जीवाचं घर इता मातेचं आहे, भगवंताचं घर वैकुंठ आहे आणि संत महात्म्यांचं घर हे मूळ घर आहे. शास्त्रामध्ये घराचे 3 प्रकार आले, जरा लक्ष देऊ नये का. शास्त्रामध्ये घराचे 3 प्रकार आले. पहिलं घर जीवात्मा जिथून आला ते जीवाचं घर. आपण कुठून आलो? आपण त्या वैकुंठातून आलो, हे जीवाचं पहिलं घर. दुसरं घर जीवात्मा जिथून आला आणि जिथं राहतो. जीवात्मा राहतो कुठं? ह्या 3.5 हाताच्या खोक्यामध्ये राहतो, याला या जीवाचं दुसरं घर म्हणतात. घर या शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये सांगितलं अविनाशी पदार्थाला घर म्हणतात. ज्याचा कधी बाध होत नाही, ज्याचा कधी लय होत नाही, ज्याचा कधी नाश होत नाही त्याला घर म्हणतात. मग आपलं घर कोणतं आहे याचा अगोदर आपण तपास केला पाहिजे. जीव जिथून आला हे जीवाचं पहिलं घर. जीवात्मा जिथं राहतो या 3.5 हाताच्या घरामध्ये राहतो, हे दुसरं घर. जीवात्मा या घराला घेऊन ज्या घरामध्ये राहतो हे कितवं घर? तिसरं घर. आता लक्ष देऊ नये का, या 3 घरापैकी आपलं घर कोणतं? आता आपल्याला मूळ घराला जायचंय ना, मग नेमकं आपलं घर कोणतं? आता जरा उलटा विचार करू. अविनाशी पदार्थाला घर म्हणतात. शास्त्रामध्ये जे दुसरे 2 घरं सांगितले, चिखला मातीचे, इटा मातीचे, सिमेंट वाळूचे, हा नरदेह 3.5 हाताचा नरदेह, हे दोन्ही घरं शास्त्राच्या भाषेमध्ये बसत नाहीत, कारण हे नाशिवंत घरं सांगितले. मग आपलं जीवात्म पहिलं मूळ घर आहे त्याला वैकुंठ घर म्हणतात. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला ते वैकुंठ रूपी मूळ घर सापडलेलं असल्यामुळे मी माझ्या घराला आनंदाने निघालो. अभंगाचं पहिलं चरण. आता पावी जेल घरा, आता पावी जेल घरा, आता विपदे हाता पावी आता पावी
मनामध्ये एक घर आहे, प्रत्येकाचं घर असतं. मी माझ्या घराला आता जाणार आहे, आपल्याला प्रत्येकाला आपल्या घराला जावं लागतं. मग साधू संताचं घर कोणतं आहे? तुकोबाराय म्हणतात वैकुंठ माझं घर आहे, म्हणून मी त्या घराला आता निघालेलो आहे. आता पावी जे या घरा. आता घर तर लागतं महाराज जायला माणसाला. आता आपण या ठिकाणी कीर्तनाला आलेलो आहोत, आपल्याला प्रत्येकाला घर आहे का नाही? आता आम्ही बिडून आलो, हे कीर्तन झालं की आम्ही आमच्या घराला जाणार. पण खरं सांगू का, घर कशाला म्हणतात? शास्त्रामध्ये 10 लक्षणं सांगितले घराचे गुरुजी. त्या घराला धन्य घर सांगितलं, दुसऱ्या घराला नाही. किती लक्षणं? 10. कोणते कोणते तुम्ही मापत चला, फक्त घोटाळा करू नका. शास्त्र असं सांगतं, सानंदम सदनम सुताश्च सुदिये कांता प्रिय भाषिणी. किती झाले? सानंदम सदनम सुताश्च सुधिये कांता प्रिय भाषिणी. 5 हे झाले 5. सन्मित्रम सधनम शोयवशतीचराज्ञा पराशेवका. किती झाली? 4. 4 आणि 5 9. आणि शेवटचं सांगितलं आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे. शेवट 12 सांगितलेत. आणि शेवटचं सांगितलं साधो संग सततही धन्य गृहस्थाश्रम. धन्य गृहस्थाश्रमाचे 12 लक्षणे सांगितले. कोणते कोणते? त्यालाच घर म्हणतात. पहिलं लक्षण सांगितलं सानंदम, ज्या घरामध्ये सतत आनंद आहे त्याला घर म्हणतात. बरोबर? सानंदम सदनम, नुसत्या घरामध्ये आनंद नाही, त्या घरातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये आनंद आहे, त्या घराला धन्य घर सांगितलं. हे झाले 2. सानंदम सदनम सुताश्च सुत आश्च, म्हणजे ज्या घरातले मुलं बुद्धिवान आहेत. लक्षात आलं ना? ज्या घरातले मुलं बुद्धिवान आहेत त्या घराला धन्यता दिली. नुसती बुद्धिवान असू चालत नाही, पुढचा शब्द मागच्या शब्दाला जोडू नये. सुताच सुदिये, बुद्धिवान आहेत पण सुदिये चांगल्या मार्गाने धन कमवतात, ते घर धन्य आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गड्या हो तुम धम कितीही गोळा करा पण चांगल्या मार्गाने. क्या बात है? उत्तम व्यवहारे उत्तम व्यवहारे उदास विचारे उदास सुधी. पण मुलं चांगले असून चालत नाही, मुलं बुद्धिवास असून चालत नाही, त्यांनी सुधी चांगल्या मार्गाने धन कमवावं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराने उदाहरण दिलं, ज्याला उत्तम गती प्राप्त करून घ्यायची आहे त्यांनी उत्तम मार्गाने धन कमवावं, मग त्याची गती उत्तम होईल. माणसं धन कमवतात पण उत्तम मार्गाने सगळेच कमवतात असं नाही, म्हणून सुधी सांगितलं. आणि चौथं लय महत्वाचं आहे महाराज, सुधी कांता प्रिय भाषिणी. बायको पण त्या घरातली अशी असावी, गोड बोलणारी असावी. इथंच घोटाळा होतो महाराज. म्हणजे तुमच्या लक्षात आला आता आहे का नाही? घोटाळा तिथंच होतो, बायकाच गोड बोलत नाहीत माणसाला. आपण इकडून तिकडून घरी जावा, घरचे निके बोल लय येड्यात काढतात अरुण महाराज बायका. उग तुम्ही जावायत म्हणून आता लय येड्यात काढतात, उग भोळ्यात काढतात. खरंच तुमचं नाही वा, माझं सांगतो, फक्त तुम्ही घरी आल्यावर सांगू नका. खरंच अरुण महाराज माझी बायको सारखंच मला म्हणायची, मला सगळं काम असतं, मलाच हे करावं लागतं, मला ते करावं लागतं, सकाळी लवकर उठावं लागतं, डबे करावे लागतात, मुलाला आंघोळ घालावं लागते, ह्यांना कपडे घालावं लागते, 2 हातामध्ये 2 लेकरं धरायचे, शाळेत नेऊन सोडायचे. तुम्हाला काय म्हटली? मला एक दिवस कीर्तन नव्हतं, मी म्हटलं आपण करू, त्याच्यात काय आपण करू. मी सकाळी सकाळी लवकर उठलो, नुसती बघतच होती माझ्याकडं. सकाळी लवकर उठलो, मी आंघोळ केली, 2 लेकराला आंघोळ्या घातल्या, लेकराला कपडे घातले, ही बघतच होती. मी स्वतः डबा केला, लेकराचे डबे भरले, 2 हातामध्ये 2 लेकरं भरले, त्यांच्या पाठीवर दप्तर टाकलं, बघतच होती. शाळेत चाललो, तेवढ्यात म्हणजे कुठं चाललात म्हणलं, शाळेत नेऊन सोडताना ती म्हटली गप्प बस आज रविवार रे. काढलं का नाही येड्यात, सगळा स्वयंपाक करून घेतला. अशी बायको नसावी,
आता आमच्या नुसता तारखात लक्षात येत, आम्हाला वारच माहित नाही आज रविवार आहे का सोमवार आहे, फक्त आजची तारीख कुठे आहे. अवघड आहे महाराज. कांता प्रिय भाषिणी, शास्त्र सांगतं बायको गोड बोलणारी असावी, प्रिय म्हणजे मधुर बोलणारी असावी, प्रिय भाषिणी, कठोर बोलले नसू. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ज्यांच्या जीवनामध्ये कठोर बायको मिळाली त्यांचा संसार होत नाही महाराज. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. आपण भाग्यवान आहोत, ज्याच्या बायका चांगल्या आहेत त्यांनाच परमार्थ घडतो. आगाऊ बायको भेटली तर त्याचा परमार्थही होत नाही आणि संसारही होत नाही. म्हणून कांता प्रिय भाषेने भांडणं खेळणारी नसावी. तसे भांडणं होतात पण कधी बधी झाले तर, पण रोजच भांडणं असतात का बरं? भांडणं होतात का नाही बाबा, होतात का नाही? उग बाबा आपलं तुमच्या घरचं आहे म्हणून तसं का राग मानू नका. बाबा वय किती झालं तुमचं? 80-85 आहे का नाही? 80. बाबा आपलं मोकळं मोकळं सांगा बरं का, त्याची कायच अडचण नाही. खरं सांगा बायको बरोबर एकदा तरी भांडणं झालीत का नाही? रोज बाबा म्हणते याला मला घरी जाऊन द्यायचं नाही काय? झालेत का नाही? हा बघा हो म्हणाले होतेच महाराज. नाही कोण म्हणतं नाही, होतेच. फक्त फरक एवढा आहे नवीन लग्न झाल्या होत नाही. बाबा खरं आहे का नाही? नवीन लग्न झाल्या होतच नाहीत. आणि खरं हे कसं गुरुजी, मांजर उंदराचा अंदाज बघत असते. हे उंदीर किती तापड आहे. फक्त काय मांजरीला 6-6 वर्ष लागते तर, आणि काय मांजरी 2च महिन्यात. घर आहे महाराज, प्रपंच आहे. नवरा बायकोचे भांडणं होतातच का नाही? काल मला आळंदीमध्ये एक मित्र भेटला वारीला. भेटल्याच्यानंतर म्हटलं इंद्रजित मला दवाखान्यात घेऊन चल ना. मी म्हटलं काय झालं? म्हटलं माझे पुढचे 2 दात पडलेत. मी म्हटलं कशाने? ते म्हटलं बायकोनी भाकरतले कडक केली होती. म्हटलं वेडायस काय रे? हा मर्दासारखा मर्द आणि दात पाडे. बायकोला म्हणायचं चल भाकरलं काय कडक काय? अजिबात खात नाही. तो म्हटलं खात नाही म्हणलं होतं म्हणून तर पडलेत. प्रिय भाषिणी बायको. फक्त फरक एवढा आहे, जी प्रेम करते ती गोड बोलत नाही आणि जी गोड बोलते ती प्रेम करत नाही. लय अवघड आहे संसारातलं. शास्त्र सांगतं कांता प्रिय भाषिणी. किती लक्षणं झाले? 5. पहिल्या ह्याच्यातले कडव्यातले 5. आता दुसरी लक्ष दे नाही का? परत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सानंदम सदनम सुताश्च सुदीय कांता प्रिय भाषिणी सन्मित्रम. त्या घरातले मित्र चांगले असावे महाराज. मित्राशिवाय जीवनच नाही. ज्याच्या जीवनामध्ये चांगले मित्र आहेत त्याला यश प्राप्त झाल्याशिवाय नाही. सन्मित्रम. अहो माऊली सुद्धा म्हणतात जीवनामध्ये मित्र असावं बरं का. मित्राशिवाय जीवन शून्य आहे. ज्याच्या जीवनामध्ये मित्र नाही त्याला जीवनच जगता येऊ शकत नाही. कारण काय आहे लक्ष देऊ नये का, हे वाक्य तुम्हाला महत्वाचं सांगतो. मायबाप म्हणजे देवाने दिलेली भेट, गुरु म्हणजे भेटीला आलेला देव, आणि मित्र म्हणजे देवाला सुद्धा न मिळणारी भेट आहे. मित्राशिवाय जीवन शून्य आहे. म्हणून तर माऊली म्हणतात आपल्या अंतकरणातलं नेमकं कसं आहे कुणाला सांगू शकतो? मित्राला सांगू शकतो. ना तरी प्राणांची सोयरे भेटी, जिये भूतली जिये संकटे, ते निवेदिताना वाटे संकोच काही. मित्राजवळ मोकळं बोलण्यामध्ये काही संकोच नाही. अख्ख्या जगाला आपण सांगतो बरं आहे, पण काय खरं आहे कोणाला सांगतो? मित्राला सांगतो. म्हणून शास्त्र सांगतं सन्मित्रम सधनम. सगळ्यांनी मिळून चांगलं धन कमाव. सन्मित्रम सधनम श्रेयोषतीच राज्ञा पराशेवका. 5, 6, 7, 8वं लक्षण सांगितलं. त्या घरचा नौकर आज्ञाधारी असावा. स्वयंशतीचा राज्ञा परासेवका. त्या घराला धन्यता दिली. कुणाला? ज्या घरचा नौकर आज्ञाधारी. त्या नौकरांनी मालकाला म्हणू नये तेवढे गुरांचं शेण काढा बरं, ह्याला धन्यता म्हणत नाहीत. स्वयंशतीचा राज्ञा परासेवका. हे झाले 8. आता पुढचे ऐकून द्या. पुढचं सांगितलं अतिथिम. त्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला अतिथी देवो भव मानणारं घर असावं. अतिथिम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे. त्या घरामध्ये गोडधोड असावं प्रतिदिनम. पण प्रतिदिनम हा शब्द शिवपूजनम इकडं लावा, नाहीतर तुम्ही लागतात प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे, तिकडं लावू नका. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम. घरामध्ये शिव म्हणजे देवपूजा रोज व्हावी. त्या घराला धन्य ग्रहस्थाश्रम सांगितलं. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे. कधीतरी आठवड्यातून एकदा तरी त्या घरामध्ये गोडधोड पदार्थ असावा. हे झाले 11. आणि सगळ्यात शेवटचं एक लक्षण सांगितलं
सततम साधो संग सततम धन्य ग्रहस्थाश्रामा. सगळे लक्षणं ठीक आहेत, पण शेवटचं लक्षण सांगितलं त्या घरातल्या प्रत्येक माणसाने संगती मात्र सज्जना करायचं, सज्जनाची करायची, साधूची करायची. असं जर घर असल तर त्या घराला शास्त्रामध्ये धन्यता दिली. विठाला घरामध्ये प्रेम पाहिजे बघा तर ते घर आहे. कोणीतरी कवी आहे तो म्हणतो, घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती. नुसत्या नाते ना त्या नात्यांना प्रेम असावं त्याला घर म्हणतात बघा. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, अशा घरी जायला मला आवडतं. आवडतं का नाही हो? ओ माणसं चलत चलत म्हणतात नाही हो ह्या घरी आपल्याला जावंच लागतं का, लय प्रेमळ घर आहे. मग अशी येताना अरुण महाराजांनी कोणाच्या तरी घरी नेलं होतं, मला नाव माहीत नाही. मी म्हटलं अरुण महाराज कीर्तनाचा वेळ नाही नाही ह्या घरासारखं घर नाही म्हटले, लय प्रेमळ घर आहे आपल्याला जावंच लागन का. हे चांगल्या घराचे लक्षण आहेत. माणूस त्या घरी थोडी वाट वाकडी करून येतो, अशा घरी आपल्याला जावं लागतं. म्हणून जगद्गुरु तुकोबारा सुद्धा म्हणतात, मला आता माझं मूळ घर सापडलेलं आहे आणि त्या घरी मी आता निघालेलो आहे. पण लक्ष दे नाही का, माणसाला प्रत्येकाच्या घरी जाण्यासाठी काहीतरी साधन लागत असतं बघा. या दातारा संगती आता पाहिजे या घरा. मी माझ्या भगवान परमात्माच्या संगतीने त्याच्या घराला जायचंय. साधन कोणतं निवडलं? देव. या दातारा संगती. तुम्ही साधन कोणतं निवडलं त्यावरून ठरतं तुम्ही किती वेळात जाणार. लक्षात आलं ना? जर आम्ही ट्रॅक्टर घेऊन निघलो असतो, आपलं मोकळं बोलतो, आम्ही आता आलो असतो का? आलो असतो, पण सकाळी जेवायला. तुम्ही साधन कोणतं निवडलं त्यावरून कळतं तुम्ही कधी जाणार. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही साधन कोणतं निवडलं? तुकोबाराय म्हणतात मी साधं साधनच निवडलेलं नाही. मग या दातारा संगती आता पावीज या घरात. मी देवाचं साधन निवडलं, त्याच्या संगतीने निघलो. आणि माणसाच्या जीवनामध्ये संगती फार महत्वाची बघा. तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये जातात त्यावरून पोहोचू शकतात. जर एखादा दारुड्या मनुष्य दारुड्या माणसाच्या संगतीला निघाला, तो शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचल का? तो पोहोचणार नाही. त्याच्या बरोबर निघालेले दोघं तिथंच पडल्याशिवाय राहणार नाहीत. संगतीचा परिणाम आहे बघा. वाक्य सोपं आहे, लक्ष देऊन ऐका. नाग जर बाहेर निघला ना गुरुजी, नाग जर बाहेर निघला तर लोक काठी घेऊन धावतात. कशासाठी? मारण्यासाठी. पण तोच नाग भगवान शंकराच्या पिंडी निघला तर लोक हात जोडतात नमस्कार करण्यासाठी. तुम्ही संगती कोणाची केली त्यावरून तुमचं अस्तित्व असतं. म्हणून या दातारा संगती. संगती लय महत्वाची. एका कुंभारदादाकडे गाढव होतं. लक्ष देणं ऐका थोडंसं. एका कुंभारदादाकडे एक एकुलते गाढव होतं आणि बरेच एकुलते गाढव असतात. बाबा हो म्हणतात गाड्या. खरंय खरंय. नाही नाही, कीर्तनामध्ये महाराज सोडता कुणीच लबाड बोलत नाही. किती महत्वाचे. कुंभारदादाकडे गाढव होतं आणि त्याला झाली सर्दी. आता गाढवाला सर्दी झाल्यामुळे कुंभारदादाचा कामधंदा बंद पडा. कुंभारदादा काय करायचे? गाढवाच्या पाठीवर माती आणायचे, मडके गाढवाच्या पाठीवर टाकायचे आणि बाजारात विकायचे. आता गाढवाला सर्दी झाल्यामुळे कामधंदा बंद पडा. कुंभारदादाने विचार केला, गाड्या अगोदर गाढवाची सर्दी राहिली पाहिजे तरच आपलं काही साधन भागल. मग कुंभारदादाने गाढवाचा कान धरला आणि डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर होता माणसाचा, पण जो गाढवाला सुद्धा सोडित नाही. दुखणं कसं असू द्या, 1000 रुपये बिल निघणारच. दुखणं कसं असू द्या. मग महाराज ते डॉक्टर होता माणसाचा. डॉक्टर म्हणला, गाड्या लय दिवस झालं पेशंट नाही. इकून तिकून पेशंट आला आणि पेशंट कोण आहे? गाढव. सोडायचा नाही म्हटला. कुंभारदादाला सांगितलं, कुंभारदादा गाढवाची सर्दी राहण्यासाठी माझ्याकडे औषध आहे, पण 5000 रुपये लागतील बा. कुंभारदादाला गरज होती. हे घ्या म्हटले 5000 रुपये, पण ताबडतोब इलाज करा. म्हटले ताबडतोब नाही, सकाळ औषध आणेल का? औषध खूप लांब आहे म्हटले, जिल्ह्याच्या ठिकाणी औषध आहे. सकाळी औषध येईल, तुम्ही सकाळी घेऊन या. ॲडव्हान्समध्ये 5000 दिले कुंभारदादानी. सकाळी कुंभारदादा आले गाढवाला घेऊन. इकडे डॉक्टरने रात्रभर विचार केला होता, औषध काय करावं, औषध काय करावं. कारण गाढवाच्या सर्दीचं औषधच नाही महाराज. डॉक्टर हुशार. डॉक्टर म्हणला, काही नाही, तिखट डाळ चटणी कुटायची. चटणी कुटायची, गाढवाच्या नाकात टाकायची. गाढव ठसकणार, नाक मोकळं होणार. 5000 रुपये तर पकले. किती सोपं औषध आहे महाराज. तिखट डाळ चटणी कुठली? बिना मिठाची, बिना लसल्याची. आमच्या इकडं मराठवाड्यात त्याला भुरकी म्हणतात. अशी तिखट डाळ झणझणीत चटणी कुठली महाराज. आणि कुंभारदादा तर आले. म्हटले औषध आलं का? हा म्हटले औषध आलं, पण औषध लय खतरनाक आहे. अगोदर गाढवाचे हातपाय बांधा.
नाही करंट लागायला आहे औषध लय खतरनाक आहे अगोदर गाढवाचे चारी पाय गच्च बांधा असं लिंबाचं झाड होतं गाढवाचे चारी पाय गच्च बांधले पण डॉक्टरने विचार केला गड्या म्हटला जर चटणी अशी नाकात फेकली सगळी चटणी नाकात जाईन का फेकल्यावर बोला बोला हां ते डोळ्यावर जाईन अंगावर जाईन पुन्हा ते गाढव आहे एका लातात तर दिल्लीला पाठवीन काय केल्याच्या नंतर सगळी चटणी नाकात जाईल डॉक्टर हुशारच डॉक्टर म्हणला काहीच नाही लांब नळी घ्यायची नळीमध्ये चटणी भरायची तिकून नळी गाढवाच्या नाकात घालायची एकूण चटणी फुकायची किती सोपं अशी लांब नळी घेतली नळीमध्ये चटणी भरली तिकून ईदभर नळी गाढवाच्या नाकात घातली आणि एकूण फुकण्यासाठी तोंडात धरली एकूण डॉक्टर फुकणार तेवढ्यात गाढवाने तिकडून फुर्र केलं काय झालं तुमच्या लक्षात आलं ना हां सगळं आलं ना हा बाबा म्हणजे सगळं आलं आलं ते गाढवाचं जाऊ द्या हो ते गाढवच होतो पण या डॉक्टरचं काय झालंच नाही याचा विचार करा कारण चटणी तिकडे गेली नाही ना डॉक्टर गाढवाने फूर केल्यामुळे चटणी कुठं गेली कोणाच्या तोंडात गेली डॉक्टरच्या ते गाढवच पण डॉक्टर 6 महिने ICU मध्ये होता या दातारा संगती हां गाढवाने महाराज डॉक्टरने जर गाढवाची संगती केली तर त्याला ICU मध्ये जावं लागतं आपण महाराज माणसं आहेत आपल्याला कळावं ना गाढवा आपण गाढवाची संगती करायची का माणसाची संगती करायची ज्या संगतीने आपल्याला आपल्या घरी जाता येईल त्या माणसाची संगती करावी बघा अजून सांगू का काय झालं बघा गाढवाचे आणि वाघाचे भांडणं लागले गुरुजी असे भांडणं लागले गाढव म्हणायचं गवत पिवळय वाघ म्हणायचं गवत हिरवय गवत कसं आहे हिरवय आणि गाढव काय म्हणत होता गवत पिवळय आता दोघांचे भांडणं लागले न्याय द्यायचं काम सिंहाकडे वाघ म्हणायचा सिंह दादा गवत हिरवय गाढव म्हणायचा नाही पिवळय भांडणं लागले आणि शिवाने सरळ गाढवाच्या बाजूने न्याय दिला आणि वाघाला अटक केलं वाघ म्हटला अरे सिंह दादा जनाची नाही मनाची तरी अख्ख्या जगाला माहिती म्हटलं गवत हिरवय आणि तू मला अटक केलं शिव म्हटला अख्ख्या जगाला माहिती गवत हिरवय तरी सुद्धा तू गाढवा बरोबर भांडत राहिलास म्हणून तुला अटक केली गवत पिवळय म्हणून अटकच केली नाही भांडणं कुणा संग खेळावे हे तरी कळालं पाहिजे माणसाला तुकोबार आहे म्हणतात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संगती कोणाची करावी तर या दातारा संगती आता पावी जे घरा विठाला तुकोबाराला प्रश्न विचारला का हो तुकोबार आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संगती कोणाची केली तुकोबार आहे म्हणतात त्या भगवान परमात्माची केली या दातारा संगती आणि दातार शब्द वापरला का देवासारखी दातृत्व कलाच कोणाकडं नाही हो आपल्याला देवाने सर्व दिलेलं आहे महाराज आपल्यावरती देवाचे उपकार आहेत अगणित उपकार आहेत आज आपल्याला सलामत आयुष्याच्या या टोकापर्यंत आणलेलं आहे हे देवाचे आपल्यावरती उपकार आहेत महाराज आपण विसरलोत हा अहो देवाने एवढं काय आपल्याला दिलं जीव कुणी दिला देवाने दिला या जीवावरची इंद्रिय कुणी दिली देवाने दिली आता प्रमाण सगळ्याला पाठत पण वेळ होत आहे सगळं काय देवाने दिलं पण आपण ते विसरून गेलो देव खूप खूप कृपाळू आहे खरं सांगू का महाराज देवाने एवढं काय दिलं पण कुठं नाव सुद्धा टाकलं नाही हो आपण लग्नामध्ये जातो मुळवाटे येतात का नाही हां खरं सांगा बरं का जर लबाड बोलू नका आपण लग्नामध्ये जातो मुळवाटे येतात आपण एखादी वस्तू घेऊन जातो खरं सांगा वस्तू नाव टाकतो का तशीच वस्तू देतो अहो नाव टाकतो का नाही महाराज 60 रुपयाची घड्याळ असते त्याच्यावरती 25 रुपयाचं नाव टाकतो ते 60व्या दिवशी बंद पडते पण एवढं मोठं नाव देवाने हा 3.5 हाताचा एवढा नरदेह दिला कुठं नाव टाकलं का हो मी म्हणतो देवाने कपाळावर नाव टाकून द्यायला पाहिजे होतं असं जीवात्म्याला माझ्याकडून सप्रेम भेट पण नाव टाकलं नाही म्हणून तर त्याला दातार शब्द वापरला आपल्यावरती उपकार आहेत महाराज फक्त आपल्याला याची जाणीव नाही तुम्हाला जर खरं देवाचे किती उपकार हे जर पाहिजे असेल ना वेळ काढून एकदा अपघात झालेल्या हॉस्पिटलला भेट द्या तिथं गेल्यावर कळतं कोणाला डोळा नाही कोणाला पाय नाही कोणाचा पाय मोडायला आहे कोणाचा हात मोडायला आहे कोणाची त्वचा जळालेली कोणाला कोणता रोग झालेला आहे कोणाला कोणता रोग झाला आहे हे सगळं पाहिलं ना मग आपल्या लक्षात येतं गड्या खरंच आपल्यावरती देवाचे किती उपकार आहेत एवढा मोठा नरदेह दिला महाराज हे उपकार आहेत महाराज मुंबईचे शेठजी होते लक्ष देऊ नाही का श्रीमंत शेठजी होते माळकरी होते आषाढी पंढरपूरची वारी करायची कोट्यावधीची प्रॉपर्टी होती कोट्यावधीची प्रॉपर्टी पण दुर्दैवाने 80-85चं वय झालं आणि पहिला हार्ट अटॅक आला
दोन तीन मुलं होते, पळत पळत त्यांना दवाखान्यात नेलं. डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब पैशाची चिंता करू नका, काय पैसे लागूचे ते लागू द्या, पण आमचे वडील पूर्वज जशाच्या तसे झाले पाहिजेत. डॉक्टरने सांगितलं, हे बघा हार्ट अटॅक आलेला आहे, बायपास ऑपरेशन करावं लागेल, खर्च खूप येईल. मुलांनी सांगितलं खर्चाची चिंताच करू नका. अहो कोट्यावधी रुपयात म्हटले चिंता करू नका, काय खर्च, पण ऑपरेशन व्यवस्थित झालं आहे. ऑपरेशनाची वेळ ठरली, तारीख ठरली, बाबांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. 3 तास ऑपरेशन चाललं, 3 तास ऑपरेशन चाललं. या 3 तासामध्ये बाबाचं हृदय बाजूला काढून ठेवलं, ब्लॉक झालेल्या नसा व्यवस्थित केल्या, रक्तवाहिन्या, हृदय जिथली तिथं व्यवस्थित ठेवलं, टाके वगैरे दिले. 15 दिवस हॉस्पिटलमध्ये आराम झाला आणि 15 दिवसाच्या नंतर बाबाच्या हातामध्ये कागद दिला. कशाचा होता तो? डिस्चार्जचा कागद दिला. आणि त्या कागदाच्या पाठीमागून एक कागद होता जोडलेला. तो कशाचा असेल बरं? बिलाचा. महाराज बिल पाहिलं आणि 80 वर्षाचे बाबा ढासा रडू लागले, कारण बिल निघलेलं होतं 60 लाख रुपये. बिल किती होतं? 60 लाख रुपये. बाबा रडत होते. डॉक्टरला काही कळना. डॉक्टर म्हणू लागले, अहो बाबा काय झालं? बाबा काहीच सांगत नव्हते, रडत होते. डॉक्टरला थोडी दया आली. डॉक्टर मला, हे बाबा वारकरी बाबा, तुम्ही पंढरपूरची वारी करता, मला पांडुरंग भेटला, या नात्याने मी 60 लाखाचे 5 लाख रुपये कमी करतो, पण 55 लाखाचं बिल तुम्हाला द्यावंच लागणार. बाबा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते, रडत होते, कोणाचं ऐकत नव्हते. मुलं जवळ आले, अहो बाबा का रडता? आपल्याजवळ कोट्यावधीची प्रॉपर्टी आहे, 60 लाखात काय 60 कोटी बिल निघलं असतं तरी आपण दिलं असतं, पण का रडता? बाबा ऐकत नव्हते. डॉक्टरला अजून थोडीशी दया आली आणि डॉक्टर म्हणला, बाबा या 55 लाखातले अजूनही 5 लाख रुपये कमी करतो, पण 50 लाखाचं बिल तुम्हाला द्यावं लागणार. मी अगोदर सांगितलं होतं, अमेरिकन डॉक्टर बोलले तेवढा खर्च येईल, पण 50 लाखाचं बिल द्यावं लागणार. बाबा ऐकतच होते, रडत होते. शेवटी डॉक्टर पाया पडला, रडण्याचं कारण तरी सांगा. बाबाने सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही माझं हृदय फक्त 3 तास सांभाळलं, ऑपरेशन करता वेळेस माझं हृदय तुम्ही 3 तास सांभाळलं, तर माझ्या हृदयाचं बिल तुम्ही 60 लाख रुपये काढलं, पण 80 वर्षापर्यंत ज्या भगवान परमात्माने माझं हृदय सांभाळलं, 1 रुपयाचं सुद्धा बिल काढलं नाही. काढलं आपलं कुणाचं इथं बिल? कुणाचं 25 वय आहे, कुणाचं 60 वय आहे, कुणाचं 90 झालेला आहे, कुणाचं 100 झालेला असेल. देव स्वप्नात येऊन म्हणला का तुम्हाला? म्हणला कोणाला? मी तुला आतापर्यंत जगवलं, चल 50,000चं बिल निघलं. नाही का? देवाचे उपकार आहेत महाराज आपल्यावरती. म्हणून तुकोबारायने त्याला शब्द वापरला, दातारा. तो दान देतो, म्हणून त्याच्या संगतीने मी माझ्या घराला निघलेलो आहे. वा तुकोबाराय, तुम्ही लय साधं सोपं साधन सांगितलं गड्या. देवाच्या हाताला धरायचं आणि देवाच्या घराला जायचं. पण प्रश्न असा आहे, त्या भगवान परमात्माच्या गाडीमध्ये बसून जाण्यासाठी तिकीट फाडावं लागतं का हो? हा, तुकोबाराय म्हणतात तिथं तिकीट फाडावं लागतं आणि त्या तिकिटाचं नाव अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपल्याला आपल्या मूळ घराण्यासाठी तिकीट फाडावं लागतं. गाडी आहे भगवान परमात्मा, पण त्याला एक तिकीट द्यावं लागतं. त्याला म्हणतात अहंकार. पायावरी ठेवू माता. माता म्हणजे अहंकार. एकदा का माता भगवान परमात्माच्या पायावरती ठेवला की मग सर्वतः उपेक्षित, कोणाची उपेक्षा करणार नाही. माता म्हणजे अहंकार, आणि अहंकार प्रत्येकाच्या मस्तकामध्ये असतो, डोक्यामध्ये असतो. म्हणून पायावरी ठेवू माथा. बरं, हात का सांगितलेत नाही? शरीराचे अनेक अवयव आहेत, दुसरे अवयव का सांगितलं? माथात का सांगितला? मला सांगा, लग्नामध्ये फेटा गुडघ्याला बांधतात का डोक्याला? हा, बोला बोला, कशाला बांधतात? डोक्याला. का बरं? तिथं अहंकार डोक्यात असतो, म्हणून डोक्याला फेटा बांधला जातो. कीर्तनातला सोडून, कीर्तनातला फेटा अहंकार नष्ट करण्यासाठी बांधलेला असतो बघा. पायावरी ठेवू माता. माथा ठेवायचा. माता नाम अहंकार. कारण अहंकार देवाला सहन होत नाही. तिळ जरी मात्र होय अहंकार, मिरू तो समान भार देवा. तिळभर सुद्धा देवाला अहंकार सहन होत नाही, म्हणून माथा ठेवायचा. बरं, अहंकार कशाचा असावा हे तरी कळलं पाहिजे का नाही? बरं, अहंकार काय झालं बघा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एका म्हातारीला अहंकार झाला. म्हातारीला कशाचा? कोंबड्याचा. अहंकार कशात असावं? म्हातारी म्हणायचे माझं कोंबडं वरडलं तर सूर्य उगवतो, माझं कोंबडं वरडलं नाही तर सूर्यच उगवत नाही. बघा अहंकार. मग म्हातारीचे कुणाबरोबर भांडणं झाले ना, म्हातारी म्हणायची उद्या सूर्यच उगवू द्यायचे नाही का, माझं कोंबडं वरडूच द्यायचं नाही. मग कसा सूर्य उगवण? म्हातारीचे एक दिवस असे भांडणं झाले महाराज दुसऱ्या म्हातारी बरोबर. म्हातारी राग राग घरी आली. म्हातारी म्हटले उद्या बघते कशी रानात जाते तू, उद्या माझं कोंबडं वरडूच द्यायचे नाही, मग सूर्य उगवणार नाही. खरं अहंकार, कोंबडं वरडलं तर सूर्य उगवतो. म्हातारीने कोंबड्याची चोच बांधून खुराड्यात टाकला आणि निवांत झोपली. म्हटले आता उद्या सूर्य उगवणार नाही, दिवसभर अंधार राहील, निवांत झोपू. पण महाराज म्हातारीच्या अंगावर खिडकीतून ऊन आलं. कारण सूर्य सूर्य कोंबडं कोंबडं आहे ना, खिडकीतून आलं. म्हातारीचा अजून अहंकार संपला नव्हता. म्हातारी म्हटली बहुतेक कोंबड्याने चोच सोडली असेल. म्हातारी गडबडीने उठली आणि कोंबडं बघायला गेली. चोच सोडली का? चोच सोडली नव्हती, ते कोंबडच मरून पडलं होतं. जगद्गुरु तुकोबारीचं प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात नारडे तरी काय नुजेडे, कोंबडे करोनी वेडे आग्रह दाडे. जसा अहंकार हा व्यर्थपणाचं लक्षण आहे. अहंकार कशात असावा? संपत्तीचा अहंकार नसू नये, बुद्धीचा अहंकार नसू नये, जीवनामध्ये कशाचाच अहंकार नसावा महाराज. हा अहंकार नष्ट झाला, पायावरी ठेव माता. बरं, अहंकार अभिमान असावा पण अहंकार नाही. अहो नाही, त्याचा काय कायला अहंकार, काहीला काहीच कळत नाही, काहीच कळत नाही, आणि ते अहंकारी. काही तू काय म्हणे ज्याची बुद्धी ऐशी त्याहून दगड बरे द्यावा. काहीला काही कळत नाही, आणि ते अहंकार बाळगून अहंकार बाळगून. केवढी निर्बुद्ध माणसं आहेत बघा. मी एसटीने प्रवास करीत होतो ना, आता करीत नाही का, आता जागाच नाही. आहे का जागा? तुम्हाला झालंय फुकट, आणि माता माऊल्याला झालंय हाफ तिकीट. हे मागते सगळे हाफ तिकीटच आहेत. आळंदीची वारी यंदा सारखी कधीच भरली नाही का, सगळं फुकटच. जागात नाही ना. आमच्या गावात एक आजोबा आहेत 75च्या पुढचे, ते चहा प्यायला बीडला जाते तर नाश्त्याला परळीला जाते का, फुकट आहे ना. आणि एसटी झोप लागली की मध्ये चल पुढचं तिकीट काढा. लई मार. माता माऊलीला हाफ तिकीट आहे का नाही? गुरुजी खरं सांगू का, बायाला हाफ तिकीट भेटलं मला लय आनंद झाला होता. अख्ख्या महाराष्ट्रात कोणाला आनंद झाला नाही तेवढा मला आनंद झाला. तुम्ही म्हणाल कसं काय? म्हणलं टेन्शनच नाही. आता माता माऊलीला हाफ तिकीट झालंय. माझी बायको 8 दिवसाला माहेरला जाते. तसं झालं नाही, तसं झालंच नाही. पहिल्याच एसटीने सासू आली. म्हटले जा बाई बापू आता रोज येत जाईन. म्हणलं ये ग बाई ये. मी एसटीने प्रवास करीत होतो. निर्बुद्ध किती माणसं आहेत बघा. माझ्या शेजारी एक माणूस बसला. माणूस एकच होता. माझ्या शेजारी माणूस बसला, त्याने 2 तिकीट काढले. माणूस किती होता? तिकीट किती काढले? 2. मी म्हटलं का हो बाबा तुम्ही 2 जण आहेत? नाही म्हटलं मी एकटाच आहे. म्हटलं तिकीट 2 कशासाठी? म्हटलं एक हरपलं तर. काय म्हणला? एक हरपलं तर. मग मी त्याच्या पुढचा मी म्हटलं जसं पहिलं हरपलं तसं दुसरं हरपलं तर. म्हटलं माझ्याजवळ बसचा पास आहे. एक कळालं त्याला धन्यवाद. लय अवघड आहे महाराज. हा, मला एक जण फोन करून हसत होतो. मी म्हटलं कशाला फोन केला? कालचा विनोद आता कळाला म्हणून फोन केला. लई भोळे माणसं आहे. तुम्हाला जर खरंच येडे माणसं बघायचे असतील ना, पुण्यामध्ये येरवडा आहे. एकदा जात तिथं. येरवड्याला 2 गोष्टी लय फेमस आहेत. येरवड्याचं हॉस्पिटल आणि येरवड्याचं जेल. त्या हॉस्पिटलमध्ये सगळे येडेच आहेत बघा. त्या हॉस्पिटलमधल्या येड्या येड्याने मिटिंग घेतली. कोणी?
हे लक्षात ठेवा. हॉस्पिटलमधले येडेने मिटिंग घेतली, म्हटले गाड्या आपल्यातला जो सगळ्यात मोठा येडा त्याचा आपण सत्कार करू. मिटिंग कुणी घेतली? लक्षात आलं ना? आपल्यातला जो सगळ्यात मोठा येडा त्याचा आपण सत्कार करू. त्याच्यातला एक येडा म्हटला आपल्यातला सगळ्यात मोठा येडा डॉक्टर. दुसरा म्हटला डॉक्टर कस काय? ते म्हटला आपण येडे म्हणून इथं, ते शहाणा असून इथं एवढी येडी येत. येड्याचे 51 प्रकार आहेत. भोळे ते समका गुरुजी. एक येडा नळ चालू करून खालून हातरुमाल धरीत होत. नळ चालू केला, खालून काय धरला? हातरुमाल. तिथून डॉक्टर चालला. डॉक्टरने त्याला विचारला काय करायला? ते म्हटलं मासे पकडायलोय. कशाखाली? नळाखाली. डॉक्टरला वाटलं हे येडच आहे, ह्याच्या कुठे नादाला लागता. डॉक्टर गेले आणि अर्ध्या तासाहून तिथूनच परत आले. हे चालूच होतं, नळ चालून हातरुमाल धरलेला मासे पकडत होतं. आता जाताना म्हणला होता मासे पकडतोय. मग डॉक्टरने त्याला विचारलं का रे मासे पकडले का? ते म्हटलं येडेत का हो, नळा वाटत कुठं मासे येतात का? हा जागे झाली बघा आता सगळी. लय अहंकारी लोक आहेत महाराज या जगामध्ये. अहंकार लय महाराज. तुम्हाला खरं सांगू का, आता गुरुजी आपण सगळे महाराष्ट्रभर फिरतो महाराज. आता आमचं भाग्य आज अरुण महाराज वाजवायला. कधी कधी असं येतं महाराज असे तैट येतात मृदंग वाजवायला, कडक टोपी बिपी सगळं असं वाटतं आता आपल्याला म्हणता येतं का नाही ते वाजवायला. दागी नाता आम्हाला वाटतं हे आमच्या साथीला आहेत का 7.5 आहेत. अहंकार अभिमान पाहिजे, आपला अभिमान पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अहंकार रूपी माता त्याच्या एकदा पायावर ठेवला तो कोणाची उपेक्षा करत नाही. सर्वतः नुपेक्षी पायावरी ठेवू माथा. आपल्या घराला जाण्यासाठी तिकीट आहे. आपल्याला जायचं ना घराला, मग तिकीट आहे. अहंकार रूपी जर तिकीट ठेवलं तर आपण आपल्या घरापर्यंत जाऊ शकतो. म्हणून पायावरी ठेवू माता सर्वतः नुपेक्षी. दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा वाजगुद्गुरु तुकोबाराय. तुम्ही तिकीट फार सांगितलं गड्या, सुंदर आहे तिकीट आहे, पण त्या घराला जाण्यासाठी ज्या रस्त्याने चाललोत किंबहुना ज्या गाडीमध्ये देवरूपी गाडीमध्ये बसून चाललोत, जर वाटात टोल नाका आला तर पैसे द्यावं लागतात का नाही? जर आरटीओने गाडी पकडली पैसे द्यावं लागतात का नाही? तुकोबाराय म्हणतात ती अशी गाडी तिला टोल नाका येऊ द्या, आरटीओ येऊ द्या, तिला कोणीच अडवत नाही. का? त्या गाडीची त्रिभुवनावरती सत्ता आहे. Yeah.
जायचं आहे ती गाडी एक्सप्रेस आहे. मला सांगा, आपण जर रिक्षाने निघालो तिकीट काढावं लागतं, आपण स्वतःच्या गाडीने निघालो तर डिझेल भरावं लागतं, बरोबर आहे का नाही? आपण जर कलेक्टरच्या गाडीमध्ये बसून निघालो तिकीट काढावं लागेल, टोलना काढावा लागेल, RTO वाढवील नाही का? त्या कलेक्टरची जिल्ह्यावरती सत्ता आहे. तसं ती गाडी लाल दिव्याची गाडी भगवान परमात्माची, आणि त्या गाडीत बसून आपल्याला आपल्या मूळ घराला जायचं आहे. आणि त्या गाडीच्या त्रिभुवनावरती सत्ता आहे, जिथून निघालो आणि जिथं जायचं आहे. येतून येतवरी आता नाही सत्ता अनेकाची, दुसऱ्याची सत्ताच नाही महाराज, देवाची सत्ता आहे. आता लय प्रमाणात, पण आता वेळ नाही. महाराज म्हटले इतिहास सांगा, लय प्रमाणात म्हणून तुकोबर आहे म्हणतात. आता दुसऱ्याची कोणाची सत्या नाही. मग प्रश्न विचारला, का हो तुकोबर आहे? तुम्ही साधन सोपं सांगितलं, फक्त आता आम्हाला त्या एक्सप्रेस गाडीचं नाव सांगा, अभंगाचा शेवट. तुका म्हणायचा पाणी पाणी, तुका म्हणायचा सरते शेवटी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्या घराला जायचं आहे, ज्याच्या संगतीने जायचं आहे, तो शिरोमणी बळी यांचा, तुका म्हणे चक्रपाणी, तो सगळ्या जगाचा बाप असल्यामुळं आता आम्ही त्याच्या संगतीने आमच्या मूळ घराला निघालेलो आहे. अभंगाचा भावार्थ झालेला आहे. माझ्याकडे फक्त 10 मिनिटं आहेत, म्हणजे वाढून घेतलेत, वेळ तर सगळी संपलेली आहे. पण महाराज म्हटले म्हणून 10 मिनिटं. एकदा फक्त उपस्थित पुरुष मंडळीने 2 हात असे वर करा, फक्त पुरुष मंडळी, त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. आज दिनांक
13 डिसेंबर 2023 रोजी मी रामकिसन या वास्तूच्या कीर्तनाच्या निमित्ताने या आपल्या गावामध्ये भालकी तालुक्यामध्ये बिदर जिल्ह्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये आणि छत्रपती शिवरायांच्या देशामध्ये कीर्तन करत आहे. इतिहास स्मरणात ठेवा आणि अभिमानानं सांगू का बरं का, अभिमानानं सांगाल, अहंकार नाही. मी या महाराष्ट्रातला एकमेव कीर्तनकार आहे. 2000 वर्षापूर्वीचा इतिहास सोडा, मला महाराष्ट्राचा 10,000 वर्षापूर्वीचा इतिहास पाठ आहे. छत्रपती शिवरायांचा 41 इतिहासाचा पाठ आहे आणि छत्रपती शिवरायांचा 42 मावड्यांचा इतिहास पाठ आहे. पण मी आज सांगणार नाही, कारण तुम्ही पुन्हा बोलणार नाहीत. राखीव भांडवल ठेवावं लागतं, म्हणून थांबलं पाहिजे. गाड्या खूप गोड असा कार्यक्रम आहे. या घर परिवारासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खरंच सुंदर असं नियोजन केलेलं आहे. आदरणीय श्री प्रल्हाद रामकिसन मगर. आणि मी सुरुवातीलाच बोलून गेलो, मातृ देवो भव मानणारा परिवार आहे. मी अगोदर थोडा विचार केला की रामकिसन हे नाव का बरं ठेवलं असेल, म्हणजे विचार करत होतो, कारण प्रत्येकाची वेगवेगळी काहीतरी आयडिया असतं, आईचा आशीर्वाद असं तसं. पण ज्या वेळेला कळालं की त्यांच्या वडिलांचं नाव रामकिसन आहे आणि त्यावरून घराचं नाव ठेवलं. महाराज, मी नेहमी सांगत असतो, तुम्ही 10 लाखाचं घर बांधा, त्यामध्ये देवघर बांधा, आता नखा बांधू, काही फरक पडत नाही. तुम्ही 50 लाखाचा बंगला बांधा, 1 कोटीचा बंगला बांधा, त्यामध्ये देवघर बांधा अथवा नखा बांधू, काही फरक पडत नाही. पण त्या घरामध्ये फक्त एक अशी खोली बांधा, ज्या खोलीमध्ये तुमच्या मायबापांना स्वतंत्रपणे उठबस करता येईल. तुमचं अख्खं घर देवघर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यांनी महाराज ते केलेलं आहे. सुंदर अशी वास्तूची उभारणी केलेली आहे. त्या वास्तूच्या निमित्ताने हे कीर्तन परिसरातील सर्व गायक वादक सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. याच ठिकाणी शेवेला ज्ञानेश्वर